मराठी शॉर्टहँड 80 words per minute. Students, ready for dictation. जास्तीत जास्त सामाजिक सहभाग असणारे क्षेत्र म्हणून आपण ज्या क्षेत्राकडे बोट दाखवू शकतो ते म्हणजे सहकार क्षेत्र होय. सामान्य जनतेचा सहभाग असणारे सहकार हे एकमेव क्षेत्र होय. इतर देशांप्रमाणे भारतातील सहकारी चळवळीचा शुभारंभ ग्रामीण भागातील जनतेचे दारिद्र्य आणि पिळवणूक यातून काही प्रमाणात सुटका करण्यासाठी झाला. परिच्छेद सहकारी चळवळ जशी ग्रामीण भागात शेती व्यवसायाशी निगडीत राहिली तशीच ती शहरी भागात नागरी पतसंस्था, सहकारी बँका, पगारदार, सेवकांच्या पतसंस्था, ग्राहक भांडार, गृहनिर्माण संस्था यांच्या रूपाने विकसित झाली. प्रक्रिया क्षेत्रातही या चळवळीने उल्लेखनीय कामगिरी केल्याचे दिसते. यामुळे ही चळवळ अधिकाधिक लोकाभिमुखही झाली. ही चळवळ वेगवेगळ्या क्षेत्रात पसरत असताना आणि फोफावत असताना बदलत्या सामाजिक मूल्यांचा परिपाक म्हणून विविध दोषांनीही या क्षेत्रात शिरकाव केला. परिच्छेद वेगवेगळ्या पातळीवर असणाऱ्या भ्रष्टाचाराला हेही क्षेत्र अपवाद राहिले नाही. सत्तेच्या केंद्रीकरणामुळे अनेक महाभागांनी आपल्या विरोधकांची व अगदी जनसामान्यांची सुद्धा अडवणूक करून सहकारी क्षेत्र बदनाम केले. हे दोष सहकारी चळवळीतून उभ्या राहिलेल्या ज्या संस्थांमध्ये कार्यरत होते अशा संस्था विकास पावल्या नाहीत, जनसामान्यांना उपयोगी ठरल्या नाहीत. मात्र त्यांच्या अकार्यक्षम कारभारामुळे आणि सदोष वाटचालीमुळे या क्षेत्रातील सर्व संस्थांना बदनाम करण्याची संधी या चळवळीच्या विरोधकांना मिळाली. भारतात ही सहकारी चळवळ विशेषतः तमिळनाडू, पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये अधिक लोकप्रिय झाली. सहकारी चळवळीचे जसे फायदे आहेत तसेच त्यात त्रुटीही आहेत, हे मान्यच केले पाहिजे. परिच्छेद काही बदनाम पुढाऱ्यांचा व संस्थांचा अपवाद वगळता त्रुटी असूनही या चळवळीतून उभ्या राहिलेल्या काही संस्थांनी सामाजिक विकास प्रक्रियेमध्ये वाटा उचलला आहे. धन्यवाद.